सो आम्ही ना दरवेळेस अॅन्युअल शो करतो. आपल्या स्टुडिओचा एक अॅन्युअल शो असतो. Yes. दरवेळेस म्हणजे मोठ्या लेवलवर आपण अॅन्युअल शो करतो. का करतो? कारण की आजकालच्या जमान्यामध्ये ना रील्स आणि सोशल मीडिया भरपूर आले. हो, बरोबर. तर आता लोकांना तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. बरोबर. प्लॅटफॉर्म म्हणजे आपण पहिलं जसं स्टेजवर सुरुवातच आपली करायचे. स्टेजची सुरुवात झाली. Yes. आपल्याकडे मोबाईल नव्हता. आता पण आम्ही तो फॉर्मॅट तसाच ठेवलाय. अॅन्युअल शोचा अर्थ काय? वर्षभर त्यांनी आपल्याकडं क्लास लावलेले आहेत किंवा हो. वर्षभर त्याची प्रॅक्टिस चालू आहे. वर्षभर तो एक स्टडी करतो, डान्सची स्टडी करतो आणि त्यानंतर तो स्टेजवर परफॉर्म करतो. हे Right. का? कारण की डान्स क्लासमध्ये डान्स करणं वेगळं आणि डान्स स्टेजवर. स्टेजवर करणं वेगळं. एखादा मुलगा किंवा मुलगी जर शाय असेल, त्याला डान्स आवडतो, त्यांनी फक्त डान्स क्लासमध्येच केलाय, त्याची पहिल्याची जर्नी आणि नंतरची त्याच्यामध्ये खूप फरक आहे. बरोबर. कारण की आम्ही एक 2-3 मुलं अशी पाहिली, त्यांच्यामध्ये असा चेंज पाहिला होता. हो. ते डान्स क्लासमध्ये यायचे, खूप छान शांत असायचे, डान्स व्यवस्थित करायचे आणि जसा अॅन्युअल शो झाला, बापरे, आम्हाला कळलं की हा मुलगा का मुलगी असं पण डान्स करू शकतात, स्टेजवर असं करू शकतात. नाही, कारण की काय होतं, आपल्या समोर जर 1000चं क्राऊड बसलेलं असेल तर आपल्याला होटिंग करतो की नाही तुम्ही करा, बिंदास right. करा. आणि लाईव्ह शो आणि Reel. व्हिडिओ ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. खूप आहे. कारण की कसं आहे, आजकाल व्ह्यूज असं म्हणतो आपण, आपल्याला 10,000 लोकांनी पाहिलं, 20,000 लोकांनी हो. पाहिलं, मग ते रिपीटेडली पण पाहू शकतात रील्स मध्ये. हो. त्यामध्ये आपल्याला कळतं. Yes. म्हणून आपण ते रील्स किंवा हे करतो ना शूट, ते एकदम बारीकाने करतो. पण स्टेज परफॉर्मन्स असं नसतो, वन थ्रू असतो. लहान मुलांचं जे कॉन्फिडन्स लेवल आहे ना, हे नेक्स्ट लेवलवर बिल्ड होतं. हे आम्ही प्रत्यक्षात पाहिलंय.